हाय हॅलो सगळ्यांना, वेलकम टू द सीके फॅमिली डायरीज. आणि आज समर्थासाठी स्पेशल ब्रेकफास्ट तयार होतो आहे. तर ही रेसिपी मी आधीही केलेली आहे, पण तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी ही शूट केली. तर समर्थासाठी स्पेशल मूग डोसा मी करते आहे. तर रात्रभर आपण भिजवलेले मूग घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, जसे तुम्हाला लागतील तसे. तर मी थोडे जास्त घेतले होते कारण आमच्या घरात आवडतात सगळ्यांना, त्यामुळे. आणि इथे आपण भिजवलेले मूग मिक्सर ग्राइंडमध्ये टाकतो आहे आणि त्याच्यासोबत आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर असं आपण ग्राइंड करून घेतो आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट ॲडजस्ट करू शकता. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर तुम्ही याचे आप्पे देखील करू शकता, पण आपल्याला डोसा हवा आहे त्याच्यामुळे आपण डोस्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये हे करून घेतो आहे पीठ. तुम्हाला पण माहिती की डोस्याचं बॅटर कसं असतं, तर त्यानुसार आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं तुम्ही करा. आणि अर्धी वाटी आपण त्यात रवा टाकतो आहे क्रिस्पीपणा येण्यासाठी. खुसखुशीत लागतात एकदम, कारण नुसते मुगाचे म्हणलं की थोडे जरा गिळगिळीत लागतात ऑफकोर्स. त्यामुळे मी इथे थोडासा अर्धी वाटी रवा टाकला आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ. आपल्या चवीनुसार मीठ टाकलं आणि हे तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात. आणि आता त्यासोबतच आपण टाकतो आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा. तर हे चवीनुसार खूप छान लागतात, दोन्हीसुद्धा चव येते त्याने. तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता चला आपण डोसे करूयात. तर डोस्यासाठी तवा रेडी आहे आणि आता तवा एकदम आपला असा गरम करून घ्यायचा मस्त. आणि त्याला आपण ऑइल ब्रश करतो आहे. ऑइल भरभरून टाकू नका, कारण जनरली कोणालाच ऑइल आवडत नाही लई, त्यामुळे मी पण जास्त काही करत नाही आणि लहान मुलांनासुद्धा जास्त देऊ नयेत म्हणून मी ऑइल ब्रश केला थोडासा. आणि आपला डोस्याचं बॅटर मी त्यावर टाकून घेतलं. तर तुम्ही बघू शकता की कसं त्याला प्लम्स फुटायला लागलेत त्याचे आणि एकदम असे डोस्यासारखं नाही का क्रिस्पीपणा लगेच त्याला होतं येते. तर आणि तवा चांगला गरम होऊन द्यायचा. असा जर तुम्ही असं जास्त गरम न करता टाकला तर तो मोडू पण शकतो. आणि आपला डोसा बघा तुम्ही, खूप सॉफ्ट आणि हेल्दी झालेला आहे. आणि हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी परत एकदा थोडंसं ऑइल ब्रश करून घेतलं आहे, कारण थोडंसं जरा क्रिस्पी पण यायला, त्यामुळे मी ब्रशचा वापर करते. कारण जास्त ऑइल भरभरून मी टाकलेलं नाही आहे, कारण अनहेल्दी जास्त पण नको आपल्याला ते, कारण आपण हेल्दी नाश्ता करतो त्यामुळे. तर अशा प्रकारे आपल्याला डोसा असा भाजून घ्यायचा आहे. आणि इथे आपली प्रिन्सेस क्यूट अशी उठलेली होती. तर सकाळ सकाळी ती लाडात आली होती खूप जास्त, फ्रेश झाली, सगळं झालं. तर आणि आता तिचं स्पेशल नाश्ता तयार होतो आहे, त्याच्यामुळे खूप हॅप्पी आहे ती. त्यांनी इथे मम्मींनी गरम गरम चिक करायला घेतला होता, कारण घरात सगळ्यांनाच आवडतो. तर त्यामुळे गरम गरम चिक खाण्यासाठी केलं होतं मम्मींनी. आणि इथे मुगाचा डोसा. तर खूप छान असं नाश्त्याची सेरेमनी झाली होती आमची. तर चला टेस्टिंग टाईम. तर समर्थाचा तो ऑलवेज फेवरेट आहे. तर तिने एक बाईट घेतला, तर तिची रिॲक्शन बघा, तिला खूप जास्त आवडला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही इथे नाश्ता करायला घेतला गरम गरम चिक आणि मुगाचा डोसा. तर प्लीज सगळ्यांनी ट्राय नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.